मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बंगार बाजार ते चाळीसगाव रस्ता या 9 मीटरच्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी यंत्राद्वारे हटविले। वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न। परभणी येथील घटनेप्रकरणी समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। आणि अंचलवाडी येथे कुलस्वामिनी जागमाता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आता बातम्या तर विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील बंगार बाजार ते चाळीसगाव रस्ता या 9 मीटरच्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जेसीबी यंत्राद्वारे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले। धुळे शहरातील चाळीसगाव रस्त्याकडून बंगार बाजारकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यावर मोमीन टेलर यांच्यासह अन्य जणांनी केलेले अतिक्रमण गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जेसीबी यंत्राद्वारे जमीनदोस्त करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोडवरील श्रीराम स्वामींचे समोर बंगार बाजार ते चाळीसगाव रस्ता असा 9 मीटरचा रस्ता सार्वजनिक वापरासाठी होता। अनेकांचा वावर या रस्त्यावरून होत होता, पण गेल्या 2 वर्षापूर्वी एकाने पत्र्याचे शेड टाकून या रस्त्यावर अतिक्रमण केले होते। परिणामी सार्वजनिक वापराचा हा रस्ता बंद झाल्याने गैरसोय झाली होती। हा रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी महानगरपालिकेकडे अनेकांनी केली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे अतिक्रमण काढण्यास अडचणी येत गेल्याने अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांचे म्हणणे आहे। अखेर हा विषय आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्याकडे गेला। यावर त्यांनी तातडीने कारवाई करून अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना केल्या। आयुक्तांकडून आदेश मिळताच पोलिसांचाही बंदोबस्त मागवण्यात आला। पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी जेसीबी यंत्राद्वारे अतिक्रमण जमीनदोस्त केले। यावेळी अभियंता कमलेश सोनवणे, अतिक्रमण अधिकारी प्रसाद जाधव, संतोष गटी, मोहन गवळी, शिरीष वाघ, युवराज करात, सनी दुर्दळे, नितीन देवरे, राजेंद्र विधाते यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे, पोलीस कर्मचारी अविनाश लोखंडे, मनोज बागुल, संतोष गुगे, हरीश मोरे आदी उपस्थित होते। आज रोजी महाशय आयुक्त तथा प्रशासक अमिताजी दगडे पाटील यांच्या मान्यतेने तसेच चाळीसगाव रोड परिसरातील तक्रारदार गेल्या 2 ते 3 वर्षापासून सार्वजनिक वापराच्या रस्त्यामध्ये मोमी टेलर रोड या तिथून अवैधरित्या पत्र्याचे शेड व कंटेनर घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता बंद केल्याने तो रस्ता खुला करून नागरिकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तक्रारी प्राप्त होत्या। त्या अनुषंगाने वारंवार सदर ठेकेदारांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। या उपरही मान्यतेनंतर सदर मालक यांना फोन करून सांगण्यात पण आले होते आणि त्याबाबत तशी बंद असल्याने त्याला नोटीसही टाकवण्यात आली होती। तर आज रोजी सदर पत्री शेड व कंटेनर अतिक्रमण काढण्याचं काम पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तामध्ये धुळे महानगरपालिकेचे उपअभियंता चंद्रकांतजी ओगले, नगर रचनाचे कमलेशजी सोनवणे यांच्यासोबत अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्त आजचं काम अतिक्रमण काढण्यात येत आहे। या उपर ज्या नागरिकांनी सार्वजनिक रस्ते वर अतिक्रमण केलं असेल त्यांनी महाराष्ट्र शासन वन विभागाच्या धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळील वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटनाचा सोहळा मुख्य वन संरक्षक नीनू सोमराज यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला। महाराष्ट्र शासन वन विभागाच्या धुळे येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या नूतन कार्यालयाचे मुख्य वन संरक्षक नीनू सोमराज यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले। शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले होते। सदर नूतन कार्यालयाचे मुख्य वन संरक्षक नीनू सोमराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी नियोजन संजय मोरे, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वन संरक्षक योगेश सातपुते, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ आदी उपस्थित होते। आनंदाची बातमी असे की आपल्यासाठी म्हणजे आरएफओ आपल्या धुळे वन परिक्षेत्रातील म्हणजे तो मार्केटमध्ये येतील ऑलमोस्ट प्राईम एरिया आहे आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फेस म्हणून आरएफओ ऑफिस नॉर्मली पब्लिक यांच्यासोबत जास्त इंटरॅक्शन वगैरे आरएफओ ऑफिसमधून जाते। म्हणून आपलं इथं खूप सुंदर एक आरएफओ ऑफिस आता इथे तयार झालेलं आहे। त्याबद्दल मी DCF साहेबांनी आणि बाकी सगळा आपला आरएफओ
दुले आणि आपले कॉन्ट्रॅक्टर सर्वांना मी अभिनंदन करते आणि आभार मानते. तसेच बघितले तर आता आपल्या समोर आहे रिटायर्ड ऑफिसर्स. आपल्या दुलेमध्ये खूप छान म्हणजे चेंजेस बदलाव दिसत आहे. असे की आपला 1-to-1 पण झालेला आहे पूर्ण दुलेमध्ये. इवन पूर्ण सर्कल इवन नाशिक रेव्हेन्यू डिव्हिजन पण बघितलं तर मला वाटते की खूप छान इमारती आपला 1-to-1च्या आहे, दुलेच्या आहे आणि खूप सुधारणा पण झालेला आहे. आणि आपला असे की जुने कालावधीमध्ये असं होते की म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट पर्टिक्युलरली बघितलं तर ऑफिस वगैरे काहीच नाही. म्हणजे आपल्या कार्यपद्धती पण थोडासा वेगळा आहे. आपलं ऑफिस काम कमी आहे आणि फील्डमध्ये जास्त काम होतील, म्हणून त्यावेळी जास्त लक्ष त्याच्यामध्ये ठेवले नाही असं मला वाटते. आणि फंडिंगचा पण प्रॉब्लेम होता त्यावेळी. परंतु बघितलं तर रेव्हेन्यू वगैरे बघितलं तर आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यावेळी खूप वर्किंग वगैरे जास्त होतं. इव्हन धुलेमध्ये पण होऊ शकते अगोदर. आणि रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जास्त होते. परंतु असं इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बघितलं तर खूप कमी होता त्यावेळी. परंतु आता काय झालं, रिव्हर्स झाला, म्हणून रेव्हेन्यू कमी झाला आपला फोकस प्रोडक्शन फॉरेस्ट्रीमधून कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन फॉरेस्ट्रीमध्ये शिफ्ट झाला. परंतु त्यामुळे आपला रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन कमी झाला. परंतु बाकी सगळे जे इमारती इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे इश्यूज होते हा सगळं सॉल्व्ह झालेला आहे. आणि त्यासाठी आपलं जे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय सुधीर मुनगंटीवार सरांना स्पेशल आभारी करायचं आहे. कारण असं आहे की त्यांच्याकडे एक फिनान्सचा पोर्टफोलिओ पण होता. त्यावेळी त्यांचं मी जवळचं म्हणजे मुंबईमध्ये असताना त्यांच्यासोबत मीटिंग वगैरे झालं होते. त्यावेळी त्यांचं पण मनोगत असं होते की आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर छान झाला पाहिजे आणि त्यासाठी फिनान्स मिनिस्टर म्हणून परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येणारे कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबविण्यात यावे या मागणीसाठी धुळे शहर समस्त आंबेडकरी युवक शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. परभणी येथे भारतीय संविधान प्रतिकृतीची मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, तसेच पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात येणारे कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबावे या मागणीसाठी समस्त आंबेडकरी युवक धुळे शहरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काही समाजकंटकांकडून हिंसक वळण देण्यात आले. परिणामी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यात महिला व तरुण जखमी झाले. मात्र परभणी पोलिसांकडून ठरवून दलित वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे, ते तात्काळ थांबवावे. घटनेसंदर्भात निषेध करीत असलेल्या आंबेडकरी तरुणांवर पोलिसांकडून दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, तसेच रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, दिलीप साळवे, शंकर खरात, अरविंद निकम, योगेश पगारे, चितोड गावाचे माजी सरपंच गौतम गायकवाड, किरण गायकवाड, नैना दामोदर, सुरेश लोंढे, सिद्धार्थ वाघ, संजय ऐरे, मनीबाबा खैरनार, कल्याण गरुड, सागर चव्हाण, प्रभाकर खंडारे, बादी नागमल, आकाश जाधव, स्वप्नील सोनवणे, देविदास जगताप, सनी सोनवणे, आकाश बाविस्कर, मनोज मोरे, नागिंद मोरे, आकाश बागोल आदी उपस्थित होते. मी सिद्धार्थ वाघ. परवा रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालगत असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची प्रतिमेचे परभणीतील काही माथेफिरू समाजकंटकाच्या वतीने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या तोडफोड करणाऱ्या हरामखोराला अटक करण्यात आलेली आहे. पण त्या ठिकाणी परभणी शहरातील संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले होतं. त्या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिलेलं आहे. त्या हिंसक वळणामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक दलित वस्त्यांना, आंबेडकरी समाजातील तरुणांना टार्गेट करून कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात तिथे राबवण्यात येत आहे. आमची या ठिकाणी धुळेकर जनतेच्या वतीने व सर्व संविधानप्रेमी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी पोलीस प्रशासनाला इथून आवाहन करतो आहे की तात्काळ तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्यात यावं व त्या ठिकाणी आंदोलन करताना जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे आणि ज्या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाच्या मागे सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. विशेष शिक्षक शांताराम बेहरे व त्यांच्या पत्नी वैशाली बेहरे यांचे वेतन अदा करावे अशी मागणी करणाऱ्या
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. विशेष शिक्षक शांताराम बेहरे व त्यांच्या पत्नी वैशाली बेहरे यांचे वेतन अदा करावे अशी मागणी करणाऱ्या धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांची सीबीआय मार्फत चौकशी करावी. तसेच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत दोघांचे वेतन अदा करू नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पंकज साळुंखे यांनी बोलताना सांगितले की केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले धुळे जिल्ह्यातील शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे यांच्याकडून आजपावेत सर्व वेतन व वेतनेतर लाभ तात्काळ वसूल करावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केंद्र व राज्य शासनाकडे 14 पत्रातून केली होती. त्याला कारणही तसे होते. या दोन्ही विशेष शिक्षकांच्या युनिटवरील नियुक्तीबाबत अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तर शांताराम बेहरे स्वतः केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षक योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावट विशेष शिक्षकांच्या मुख्य सूत्रधार म्हणून कायदेशीर सिद्ध झालेले आहे. तसेच त्यांच्यावर धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे. त्यास 22 दिवस तुरुंगातही जावे लागलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तसेच दोघा विशेष शिक्षकांची शासकीय चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे. वेतन अदा केल्यास बेमुदत उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे, शोभा बच्चाव, कुंदन करात, प्रमोद सोनवणे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या समस्त विशेष शिक्षकांबाबत मी गेल्या 2012 पासून केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. तर आजपर्यंत या प्रकरणामध्ये इतका सारा भ्रष्टाचार या महाराष्ट्र राज्यात आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर या भ्रष्टाचाराची मेन जी नसदोरी आहे ही आपल्या धुळे जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर पसरलेली आहे. तर याच्यामध्ये या योजनेचा मुख्य सूत्रधार जो आहे शांताराम गोटू बेहरे, तर यावर मागे मी ज्यावेळेस तक्रार केलेली होती शिक्षण उपसंचालकांकडे त्यावेळेस हा दोषी आढळला होता आणि त्यांनी त्यांच्या ऑर्डरला शिक्षण उपसंचालकांच्या ऑर्डरला यांनी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात स्थगितीसाठी यांनी प्रयत्न केले होते. परंतु मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने देखील यांना दोषीच ठरवत ती ऑर्डर यांना कंपल्सरी करत यांना अटक करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते माननीय उच्च न्यायालयाने. त्या पद्धतीने हा 22 दिवस तुरुंगात होता. त्यानंतर हा 22 दिवस तुरुंगात होता तर होता. मग मला नंतर याच्या संदर्भात देखील शांताराम गोटू बेहरे व त्याची पत्नी वैशाली शांताराम बेहरे यांच्या संदर्भात मला माहिती मिळाली. त्या माहितीच्या जोरावर मी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर 4 सुनावण्या झाल्यात. 4 सुनावण्यांनंतर या शांताराम गोटू बेहरेने याच्या लक्षात आलं की आपले वेतन जे आहे ते वेतन मिळत नाही आहे. त्यामुळे याने मीनाक्षीगिरी या बाईंना अडकवलं, वेतनपद अधीक्षक ज्या होत्या त्या. तर त्याच्यात अडकवल्यानंतर ते प्रकरण सगळं ढवळढवळ झाल्यानंतर मग यांना अँटी करप्शन ब्युरोने यांच्यात नेमकी काय सुलह झाली, काय यांचं बोलणं झालं, काय यांचं आर्थिक सेटलमेंट झाली, हा मोठा पडलेला प्रश्न रिपब्लिकन पक्षाला पडलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय की अँटी करप्शन ब्युरो जे आहे लाचलुचपत प्रतिबंध विभाग याचे पोलीस उपअधीक्षक जे आहेत यांनी दिनांक 5/11/2024ला एक पत्र शिक्षण उपसंचालक महाराजांना दिलं. हे पत्र येते. या पत्रामध्ये शिक्षण उपसंचालक महाराजांनी क्लिअर संदर्भ दिलेला आहे की पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याकडील पत्र आणि त्या पत्रात लिहिलं आहे की तुम्ही बेहरे यांचे वेतन तात्काळ अदा करा आणि ते वेतन अदा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा. आता अँटी करप्शन ब्युरोचा काय संबंध याच्यामध्ये? शालेय शिक्षण विभागात ढवळढवळ करण्याचा त्यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे. या संदर्भात मी कलेक्टर साहेब, CO साहेब यांची भेट घेतली असता तेही हादरलेत, तेही विचार करायला लागलेत. मी त्यांना देखील बोललो की म्हटलं साहेब बघा, त्यांनी देखील पुढचे कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने तर लवकरात लवकर माननीय आमदार रामदासजी आठवले साहेबांना समक्ष आम्ही स्वतः जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ACB आपल्या अँटी करप्शन ब्युरो जे आहे जे लाचलुचपत प्रतिबंध विभाग धुळे यांच्यावर CBIची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत आमच्या शोभाताई चव्हाण, कुंदनदादा खरात, आमचे हर्षलदादा पाटील हे सगळे उपस्थित होते. अंबरनाथ तालुक्यातील अंचलवाडी येथे कुलस्वामिनी जागमाता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
अंमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे कुलस्वामिनी जागमाता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। जागमाता यात्रोत्सव मोक्षदा एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो। 2 दिवस सदर यात्रोत्सव सुरू असतो। कुलस्वामिनी जागमातेची सायंकाळी शशी रवंदळे परिवारातर्फे महाआरती करण्यात आली। यात्रेत विविध प्रकारचे खेळणी, मिठाई तसेच संसारोपयोगी वस्तूची दुकाने थाटण्यात आली होती। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती। या प्रसंगी शशी रवंदळे, विठाबाई रवंदळे, गोपीचंद रवंदळे, शुभांगी रवंदळे, जेवी नाना, माजी सरपंच अशोक त्र्यंबक पाटील, अशोक आनंदा पाटील, दत्तू मोतीराम पाटील, बळवंत पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, राजेंद्र पाटील, उपसरपंच राजू पाटील, सेवेकरी बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ व रवंदळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृपा आशीर्वादाने या गावात फार पूर्वीपासून जागृत स्थान आहे। या देवीची महिमा अशी आहे की या देवीच्या इथं मोठं एक वडाचं झाड आहे। त्या वडाच्या झाडातून स्वयंभू जागमाता म्हणून स्वयंभू इथं प्रकट झालेला आहे। तर दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एकादशीला या देवीची यात्रा असते। ही देवी रवंदळे कुलाची कुलस्वामिनी आहे। तसेच या परिसरात वावडे, जवखेडे, न्यावळद मावडी, जुलवणे, गणई, जानवे परिसरातून दूरदूरून भक्तगण येतात देवीच्या दर्शनासाठी। सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत कंटिन्यू भक्त असं दर्शनासाठी असतात। तसेच या गावामध्ये देवीच्या यात्राच्या निमित्ताने तमाशांचं एक लोकनाट्य तमाशा मंडळ हे गावात भरवलं जातं। परिसरातून भक्तगण एक ग्रामीण भागाच्या हिशोबाने भक्तगण आणि ग्रामीण भागाची जनता ही त्या तमाशा मंडळाचा ऐकून एक मन मोकळं करतात आणि देवीजवळ प्रार्थना करतात की आमच्या परिसरात चांगल्या प्रकारे उत्पन्न आमच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्न देऊ अशी देवीजवळ साखर टाकतात। तरी दरवर्षी सालावादाप्रमाणे या देवीची एकादशीला यात्रा भरते। तर सर्व भक्तगण याचा लाभ घेतात। ओम जागमाताय नमः। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर बंगार बाजार ते चाळीसगाव रस्ता या 9 मीटरच्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी यंत्राद्वारे हटविले। वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न। परभणी येथील घटनेप्रकरणी समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। आणि अंचलवाडी येथे कुलस्वामिनी जागमाता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।